क्वालिटी स्टडी अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो. आज 5 डिसेंबरचे आपण चालू घडामोडीचे प्रश्न पाहूया. हे प्रश्न MCQ स्वरूपात असतील. आपण चालू घडामोडीचे प्रश्नाची सिरीज आपण आपल्या चॅनलवर लॉन्च केलेली आहे. हे प्रश्न MCQ स्वरूपात असतील. या सिरीजमध्ये आपण स्टॅटिक GKचा पण पार्ट कव्हर करूया आणि एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यूने महत्त्वाचे जो टॉपिक असते त्याबद्दल पण आपण माहिती पाहूया. तर आपला आजचा टॉपिक आहे जागतिक निर्देशांक. चला आता 5 डिसेंबरचे चालू घडामोडीचे प्रश्न पाहूया. सर्वात आधी पहिला प्रश्न. नुकतेच केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमा शुल्क बोर्ड CBIC चे नवीन अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर आपला पहिला ऑप्शन आहे विजय सिन्हा, दुसरा ऑप्शन आहे विवेक चतुर्वेदी, तिसरा ऑप्शन आहे डॉक्टर प्रेम कुमार आणि चौथा ऑप्शन आहे प्रवीण कुमार. तर या प्रश्नाचं उत्तर राहणार आहे ऑप्शन क्रमांक 2. विवेक चतुर्वेदी यांची केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमा शुल्क बोर्डवर त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. याआधी कोण होते? याआधी संजय कुमार होते. त्यानंतर पुढला प्रश्न. वर्ल्ड ॲथलीटतर्फे 2025साठी पुरुष वर्ल्ड मेल ॲथलीट ऑफ द इयर म्हणून कोणाची निवड करण्यात आली? तर पहिला ऑप्शन आपला नीरज चोपडा, दुसरा ऑप्शन आहे आपला आर्मन डुप्लॅन्टिस, तिसरा ऑप्शन आहे नोवा लाईस आणि चौथा ऑप्शन आहे वेड वॅन नेर्क. तर या प्रश्नाचं उत्तर राहणार आहे ऑप्शन क्रमांक 2. आर्मन डुप्लॅन्टिस यांची 2025मध्ये वर्ल्ड मेल ॲथलीट म्हणून निवड करण्यात आली आहे. ते कोणत्या देशाचे आहेत? तर ते देश त्यांच्या स्वीडन आहे. आणखी यांनी 14 वेळा पोल वॉल्मट यांचा वर्ल्ड रेकॉर्ड तोडलेला आहे. तर तुमच्यासाठी एक प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही 2025चे महिला ॲथलीटचं नाव कमेंट बॉक्समध्ये सांगा. त्यानंतर आपण पुढला प्रश्न पाहूया. सीमा सुरक्षा दलाचे, त्याला आपण BSF असं म्हणतो, नवीन महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर आपला पहिला ऑप्शन आहे विवेक चतुर्वेदी, दुसरा ऑप्शन आहे संजय साधू, तिसरा ऑप्शन आपला प्रवीण कुमार आणि चौथा ऑप्शन आहे विजय सिन्हा. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3. प्रवीण कुमार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ते 1993 बॅचचे IAS ऑफिसर होते. ते याआधी ते ITBPचे चीफ म्हणून ते कार्यरत आहेत. तर आता त्यांची नियुक्ती BSFचे महासंचालक म्हणून करण्यात आली आहे. त्यानंतर पुढला प्रश्न. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने कोणत्या बँकांना देशातील सर्वात पद्धतशीरपणे महत्त्वपूर्ण कर्जदाता, आपण त्याला इंग्लिशमध्ये म्हणतो सिस्टमॅटिक इम्पॉर्टंट लँडर म्हणून मान्यता दिली आहे? तर पहिला ऑप्शन आपला पंजाब नॅशनल बँक आणि बँक ऑफ बडोदरा, सेकंड ऑप्शन आहे SBI, HDFC आणि ICICI बँक, तिसरा ऑप्शन आपला ॲक्सिस बँक आणि चौथा ऑप्शन आहे केवळ स्टेट बँक ऑफ इंडिया. तर या प्रश्नाचं उत्तर राहणार आहे ऑप्शन क्रमांक 2. SBI, HDFC आणि ICICI बँकला सिस्टमॅटिक लँडर बँक म्हणून मान्यता देण्यात आली. त्यानंतर पुढला प्रश्न. दरवर्षी कोणत्या दिवशी राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण दिवस साजरा केला जातो? तर आपले ऑप्शन आहेत 1 डिसेंबर, दुसरा ऑप्शन आहे 2 डिसेंबर, तिसरा ऑप्शन आपला 3 डिसेंबर आणि चौथा ऑप्शन आहे आपला 4 डिसेंबर. तर या प्रश्नाचं उत्तर राहणार आहे 2 डिसेंबर. जे विद्यार्थी आपले चालू घडामोडीचे प्रश्न पाहत असतील तर आपण याआधी डिसेंबर महिन्याचे महत्त्वाचे दिवस आपण पाहिलेले आहेत. तर हा प्रश्न त्यांना इझिली जमणार. तर 2 डिसेंबरला नॅशनल पॉल्युशन डे आपण साजरा करतो. तर 2025ची जे थीम आहे ते काय आहे? सस्टेनेबल लिव्हिंग फॉर अ ग्रीन फ्युचर हे 2025चे थीम आहे. त्यानंतर पुढला प्रश्न. मंगळाच्या वातावरणात प्रथम विद्युत क्रियाशीलता शोधणारा पर्सिव्हरन्स रोवर कोणत्या अंतराळ संस्थेचा आहे? तर आपला पहिला ऑप्शन आहे NASA, दुसरा ऑप्शन आहे ESA युरोपियन
स्पेस एजन्सी. तिसरं ऑप्शन आहे जाक्सा, मतलब जापानची जे स्पेस एजन्सी आहे त्याला आपण म्हणतो. आणि चौथा ऑप्शन आहे इस्रो. तर या प्रश्नाचं उत्तर राहणार आहे ऑप्शन क्रमांक 1 नासा. त्यानंतर आपण पुढला प्रश्न पाहूया. वर्ल्ड स्किल आशिया स्पर्धा 2025 मध्ये भारताचा क्रमांक कोणता आहे? तर आपले ऑप्शन आहे ऑप्शन क्रमांक 1 5वा, दुसरा ऑप्शन आहे 7वा, तिसरा ऑप्शन आहे 8वा आणि चौथा ऑप्शन आहे आपला 9वा. तर या प्रश्नाचं उत्तर राहणार आहे ऑप्शन क्रमांक 3 8वा क्रमांक भारताचा आहे. आता आपण पुढला प्रश्न पाहूया. सारस अजीविका फूड फेस्टिवल 2025चे उद्घाटन कोठे झालेले आहे? तर आपला पहिला ऑप्शन आहे नवीन दिल्ली, दुसरा ऑप्शन आहे बेंगळुरू, तिसरा ऑप्शन आहे चेन्नई आणि चौथा ऑप्शन आहे हैदराबाद. तर या प्रश्नाचं उत्तर राहणार आहे ऑप्शन क्रमांक 1 नवी दिल्ली. येथे मेजर ध्यानचंद स्टेडियममध्ये आजीविका फूड फेस्टिवलचं उद्घाटन करण्यात आले आहे. हा फेस्टिवल कशाबद्दल होता? जे हातमाग आणि हस्तकला उत्पादन विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. हा आजीविका फेस्टिवलमध्ये हा मेळा ग्रामीण महिलांसाठी उद्योजकांना राष्ट्रीय स्तरावर व्यासपीठ देतो आणि यातून महिलांच्या आर्थिक सक्षमीकरण होतो. तसंच येथे जे ग्रामीण महिला आहेत त्यांची जे कला आणि उद्योगच्या यांना प्रोत्साहन मिळतो. तर हा मेळा नवी दिल्ली येथे आयोजित करण्यात आलेला आहे. त्यानंतर पुढला प्रश्न. अलीकडे पंजाब नॅशनल बँकने आपली पहिली महिला ब्रँड अम्बॅसिडर म्हणून कोणाची नियुक्ती केली आहे? तर आपला पहिला ऑप्शन आहे हरमीतप्रीत कौर, दुसरा ऑप्शन आहे शेफाली वर्मा, तिसरा ऑप्शन आहे दीप्ती शर्मा आणि चौथा ऑप्शन आहे स्मृती मंदना. तर या प्रश्नाचं उत्तर राहणार आहे ऑप्शन क्रमांक 1 हरमीतप्रीत कौर यांची पंजाब नॅशनल बँकने ब्रँड अम्बॅसिडर म्हणून नियुक्ती केली आहे. ते पहिली महिला ब्रँड अम्बॅसिडर आहेत पंजाब नॅशनल बँकाचे. याआधी आपण प्रश्न बघितला होता कोणता? दीप्ती शर्माबद्दल. तर विद्यार्थी मित्रांनो तुमच्यासाठी एक प्रश्न आहे. जे WPL मध्ये सर्वात महाग जे खेळाडू आहे दीप्ती शर्मा, तिची बोली किती कोटी आणि कोणत्या टीमने लावलेली आहे ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा. त्यानंतर पुढला प्रश्न. विश्व दूरसंचार विकास संमेलन WDC 2025चे आयोजन कुठे झालेलं आहे? तर पहिला ऑप्शन आहे आपला जिनेवा स्वित्झर्लंड, दुसरा ऑप्शन आहे बाकू अझरबैजान, तिसरा ऑप्शन आहे किंगाली रवांडा आणि चौथा ऑप्शन आहे नवी दिल्ली भारत. तर या प्रश्नाचं उत्तर राहणार आहे ऑप्शन क्रमांक 2 बाकू अझरबैजान येथे विश्व दूरसंचार विकास संमेलन आयोजित करण्यात आलं आहे 2025च्या. यानंतर आपण सर्व व्हिडिओच्या शेवटी आपण एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यूने एक महत्त्वाचा टॉपिक पाहतो जो येणाऱ्या एक्झाममध्ये खूप महत्त्वाचा टॉपिक असतो आणि येणाऱ्या एक्झाममध्ये याबद्दल तुम्हाला प्रश्न हमखास दिसेल. तर आजचा आपला टॉपिक आहे जागतिक निर्देशांक आणि भारतची कितवी रँकिंग आहे आपण ते पाहूया. सर्वात आधी ग्लोबल हंगर इंडेक्स 2025मध्ये भारताची रँकिंग किती आहे? 102 एवढी भारताची रँकिंग आहे. त्यानंतर जागतिक हवामान जोखीम निर्देशांकमध्ये भारताची रँकिंग किती आहे? तर भारताची रँकिंग आहे 15वी. त्यानंतर जागतिक हवामानबद्दल कामगिरी निर्देशांक 2026मध्ये भारताची रँकिंग कितवी आहे? 23वी भारताची रँकिंग आहे. त्यानंतर आर्थिक स्वातंत्र्य निर्देशांक 2025मध्ये भारताचा क्रमांक किती आहे? 128वा भारताचा क्रमांक आहे. त्यानंतर ग्लोबल डिजिटल नॉमेड रिपोर्ट 2025मध्ये भारताचा क्रमांक किती आहे? आता 38वा भारताचा क्रमांक आहे. त्यानंतर ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्स 2025मध्ये भारताचा क्रमांक 38वा आहे. वर्ल्ड टॅलेंट रँकिंग 2025मध्ये भारताचा क्रमांक 63वा आहे. एनर्जी ट्रान्झिशन इंडेक्समध्ये भारताचा क्रमांक किती आहे? तर भारताचा क्रमांक 71वा आहे. त्यानंतर ग्लोबल जेंडर गॅप रिपोर्ट 2025मध्ये भारताचा क्रमांक किती आहे? तर भारताचा क्रमांक आहे 131वा. त्यानंतर मानवीय विकास निर्देशांक 2025मध्ये भारताचा क्रमांक किती आहे? तर 130वा भारताचा क्रमांक आहे.
त्यानंतर जागतिक प्रेस फ्रीडम इंडेक्स 2025मध्ये भारताचा क्रमांक किती आहे? भारताचा क्रमांक 151 आहे. तर हे एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यूने खूप महत्त्वाचे इंडेक्स आहेत. तिथे भारताची रँकिंग तुम्हाला विचारू शकते की जागतिक हंगर इंडेक्समध्ये भारताचा रँक कितवा आहे आणि तुमचे ऑप्शन राहू शकतात 101 वा, 102 वा, 103 आणि 104. तर ह्या इंडेक्समध्ये रँक 102 आहे, तो तुमचा करेक्ट उत्तर राहणार आहे. तर येणाऱ्या एक्झाममध्ये तुम्हाला जागतिक निर्देशांक आणि भारताच्या रँकिंगवर प्रश्न असू शकतो. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण आपल्या क्वालिटी स्टडी अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर एक नवीन सिरीज लॉन्च केलेली आहे, चालू घडामोडीचे. हे सिरीज तुम्हाला कशी वाटत आहे ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा. जर तुम्हाला हे सिरीज आवडत असेल तर नक्की शेअर करा आणि लाईक करा आणि असेच महत्त्वाचे व्हिडिओ आणि करंट अफेअर्स सिरीजकरिता क्वालिटी स्टडी अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.